हा व्हिडिओ मदुराई टू गोवा परतीच्या प्रवासाचा आहे। 13 जूनला आम्ही कणकवली टू रामेश्वरम मदुराई असा प्रवासाला सुरुवात केली। 21 तासाचा प्रवास करून आम्ही मदुराईला पहाटे 1:30 वाजता पोहोचलो। त्यानंतर आम्ही 14 व 15 असे 2 दिवस दर्शन करून मदुराई, रामेश्वरम, मीनाक्षी मंदिर, धनुष्यकोडी 16 जूनला आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। रामेश्वरममधील पंबन ब्रिज हे एक फेमस ब्रिज आहे। इथे वारा एवढा सुटला होता की हातातला मोबाईलही हलत होता। उद्या ह्याच ब्रिजवरून आम्ही बाय ट्रेन मदुराईला जाणार आहोत। तिथे फोटो वगैरे काढले आम्ही आणि ऑटोने रूमवरती पोहोचलो। रात्री रेस्ट करून सकाळी पहाटे आम्हाला 4 वाजता मदुराईला जाण्यासाठी बाय ट्रेन जाणार आहोत। 4:30 वाजता आम्ही रूम चेकआउट केलं। रामेश्वरम मंदिरपासून रामेश्वरम रेल्वे स्टेशन हे फक्त 1 किलोमीटरवरती आहे, जे चालत आम्ही 10 ते 15 मिनिटात पोहोचलो। पहाटे 4:45 वाजेपर्यंत आम्ही इथे रेल्वे स्टेशनला पोहोचलो। इथे 5:45 वाजताची मदुराई पॅसेंजर होती, जिने आम्ही मदुराईला आलो। वाटे ते पंबन ब्रिज पुन्हा लागला आहे। आता आम्ही मदुराई टू थ्रिशूर म्हणजे केरळच्या दिशेने जाणार आहोत। थ्रिशूरवरून आमची पहाटे 3 वाजता गोव्याच्या दिशेने जाणारी ट्रेन आहे। तर मदुराईवरून आम्ही आता 4:45 वाजता अमृता एक्सप्रेसने थ्रिशूरला पोहोचणार आहे रात्री 10:30 वाजता। आणि त्यानंतर पहाटे 3 वाजता मडगावच्या दिशेने जाणारी ट्रेन एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसने आम्ही रिटर्न पोहोचणार आहोत। प्रवासादरम्यान आम्हाला एकूण टोटल कसा खर्च आला ते थोडक्यात वर्णन करतो आहे। आमची कणकवली टू मदुराई अशी 600 रुपयाची तिकीट होती। त्यानंतर मदुराईमध्ये आम्ही 1 दिवसाचा स्टे केला, त्याचे 1000 होते, जे पर पर्सन 250 पर पर्सन पडले। आणि त्यानंतर असं सेम रूम आम्ही रामेश्वरमला 1000चा घेतला होता, ज्याची असं एकंदरीत राहण्यासाठी आम्हाला 500 खर्च आला। त्यानंतर बाय बस आणि ऑटोसाठी आम्हाला 700च्या आसपास खर्च आला आणि फूड्स व नाश्ता यासाठी आम्हाला 800 रुपये खर्च आला। जवळजवळ आम्हाला 3200मध्ये आम्हाला टोटल जर्नी झाली आहे। आता दुपारचे 3:30 वाजले आहेत आणि आम्ही मडगाव स्टेशनला पोहोचलो आहेत। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटून नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।